आम्हाला बॅनर दिसत नाही प्लीज. धन्यवाद संदीप सर, धन्यवाद दशरथ पाटील सर. तर सतीश पाटील संस्थापक अध्यक्ष पेण बलवली हनुमानपाडा यांनी चांगलीशी संकल्पना मांडली की समालोचन असोसिएशन आयोजन करणं सोपं नसतं मित्रांनो. आणि 10 दिवस आयोजन करणं सोपं नसतं, परंतु आयोजन निभावणं हे सुद्धा सोपं नसतं. परंतु इथे मात्र जिथे कमी तिथे आम्ही ते मात्र करून दाखवले. आज मात्र पुन्हा एकदा दशरथ पाटील सर कराबे यांच्या शुभ समाजन करण्याची संधी. तर धन्यवाद. या सागर पाटील माझ्या मते जवळजवळ 2 वर्षानंतर ज्यावेळी उरम प्रेमी लीग मध्ये आमच्या समोर बसल्या तर सागर पाटील कारण या स्पर्धेसाठी सागर पाटील एखादा भैया देखील झक मारी तुझ्या समोर. सकाळी बिचारा 8 वाजता येतो. नुसतं तुम्ही नुसतं कागदावर असून पाहिजे नाही, इथं प्रत्यक्ष योगदान द्यायला पाहिजे. आता बघा तुम्ही स्कोरिंग करता, कोणी स्कोरिंग यायला पाहिजे. तर पैसा मागं धावू नका प्लीज, कारण ही स्पर्धा आपली आहे. प्रत्येकाने एक दिवस द्या प्लीज. अरे 101 पैकी 100च्या पुढे एवढे कौरव पण नव्हते. दशरथ पाटील सर दोन्ही संघाचे 12 मॅन एक आलेले आहेत. दुसरा विज्ञान संघाचा 12 मॅन जरा नसेल तर पेनल्टी आहे प्लीज. पहिला चेंडू पडायचा आतमध्ये आपण इथे येणं गरजेचं आहे. रवी पाटील सर. येस कंपल्सरी 12 मॅन इज कंपल्सरी इसेन्शियल इन. येस या ठिकाणी समीरा नेती बलवली वन द टॉस डिसाइडेड फील्ड पोज. आणि पहिली म्हणजे अक्षय स्मृती मोराई विन्ने सांगरे पहिल्या सामन्यामध्ये 81 जवळजवळ टार्गेट दिलं होतं. प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः 4 मुंडे अशीच झाला. बघूया बैरावली आणि पेन दोन्ही संघाने 1-1 सामन्याचे विनर. माझ्या समवेत आहे सागर पाटील. सागर पाटलाकडे कला आहे. सागर पाटील फक्त नुसतं पोपटाचं का दुसरं अजून काय प्राणी बिणी असते कोणी तर काढावी. काही कला आहे रे, हसणं वार घालू नको हो. माणसाकडे कला असावी सध्या. आणि आता पाहतो आपण पाजी मैदानामध्ये अमितजी बात्रे मराठीचा एक गोडवा पण मजाक मस्ती. आणि पहिला चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जातोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड 55 इशारा येतोय. साधावा हे रोपट होतं. एवढेच रोपट होतं. त्या रोपट्याचं मात्र आत वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. पाहता भरपूर सदस्य या समालोचन असोसिएशन मध्ये. पुन्हा एकदा स्वागत केलं गोलंदाजाचा. आणि भोलानाथ शेठ पाटील वलप यांच्या बॅनरवर चेंडू हिट झालाय. पाहायला मिळतोय. पाहता दुसरा शंका बॅटिंग मागच्या सामन्यात 80 धावा कुठल्या होत्या. आणि या सामन्यामध्ये की तसाच मगाशी थोडीशी पिच थोडीशी हे होती, त्याच्यात मॉइश्चर होता, त्याच्यामुळे गोळा थोडी साथ दिली. परंतु आता मात्र टोटल झाले टणक पाटा खेळपट्टी झालेली आहे. 12 धावा बलगावर बघूया जबरदस्त कामगिरी. 2 चेंडूमध्ये 12 धावा. दमदार सलामी वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं तर इंग्रजीमध्ये. ज्याची सुरुवात चांगली त्याचं काम चांगलं म्हणजे अर्धा अधिक 50% काम इज ओके. सागर पाटील धाबळकर धावा लागल्यात 12. गोलंदाजी पाहिली. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक होते सीमारेषी लगत. पुढचा चेंडू बघा दिशा दिली. टायमिंग बघा किती बेमिसाल. आणि चेंडू जातोय. फक्त क्षेत्ररक्षकाला चेंडूकडे पाहावं लागतोय. सागर पाटील हा चेंडू होता आउटसाइड द ॲपस्टम्प म्हणजे बॅकफुटला गेला. थोडासा अप्पर कट केला. बघूया चांगला फटका. सागर पाटील नुसतं कॉमेंट्री करून फायदा नाही. थोडंसं हे पण शिकावं. हे फिल्डिंग मानव कसा फटका आहे, कुठल्या प्रकार कुठला स्ट्रोक आहे हे पण सागर पाटील म्हणजे सगळं पाहिजे हो. नाही तर लोक मला सला कॉमेंट्री येड जावं आहे. बरोबर की नाही. लॉंग ऑन लॉंग ऑफ स्क्वेअर लेग वाईड इज मिड अप मिड विकेट काऊ कॉर्नर थर्डमॅन गली पॉइंट असं सजवलेलं क्षेत्ररक्षक. कारण तुमच्या समेत बसलोय थोडासा धाकधुकी आहे. येस नाही सागर पाटील ज्यावेळेला आम्ही तोंडाला मारले तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये मुतत होता. पुन्हा एकदा बघा ही मित्रता आहे. कारण दशरथ पाटील कॉमेंट्री मध्ये नेहमी मजाक मस्ती करतात, परंतु वडिलांप्रमाणे माझ्यापेक्षा त्यांचं वय जास्त आहे. नाही नक्कीच येस. तर पाहूया. नो डाऊट स्कोर झाला तर मात्र 16 धावा. काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळतात. 4 चेंडूवर 16 धावा. दीपक पाटील आणि त्यांना साथ देतोय निलेश पाटील.
येस पुन्हा आता चेंडू केला शॉट मिडवे केला फ्लिक केला होता बघायचा दमदार चांगले फिल्डिंग एक धाव मिळते संघाचा टोटस गाला 17 बिनबा 17 सागर पाटील दमदार सलामी चांगली सुरुवात काय म्हणशील तुमच्याकडे प्रामाणिक प्रयत्न असतील ना तर तुम्ही यशाला पण जवळ बोलू शकता फक्त डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर पाहिजे पुढचा चेंडू काटपेट आहे पाहायला मिळतोय बॅट टू द बॉलर सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय अप्रतिम सामना पाहायला मिळतोय निधी 11 बलवली पेन आणि त्यांच्या सोबत खेळतोय तो मात्र अक्षय स्मृती मोरवाई विंदने आणि हे पहिलं षटक संपूर्ण म्हणजे पहिल्या षटकात धावाला जवळजवळ 18 चांगली सुरुवात दमदार सलामी पहिलं षटक फेकलं होतं या ठिकाणी सुभाष शिंदे सरकारने पहिले षटक फेकलं होतं संघाची धाव संख्या झाली आणि 18 वर. दशरथ पाटील सर विंदणे गावातील वंशा आणि वंशा बैलाचे मालक प्रशांत पाटील विंदणे यांच्याकडनं आपल्या काकाच्या टीमला म्हणजे रवी पाटील यांच्या टीमला शुभेच्छा आल्यात त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त आणि सागर करतो पाटील तिकडे बघा कल्याण डोंबिवलीमध्ये काय झाले समालोचक आणि कॉमेंट्री सोडली ते आता बैलांची कॉमेंट करतात 10-15 बदल मिळतात तिथं म्हणतात ते राहुल भोईर आमचा आहे मानेऱ्याचा तो आता बैलांची चला कॉमेंट पहिलं षटक समाप्त झाले धावा झाल्यात 18 स्पीड अप करा जरा कारण आज मात्र रंगतदार सामने पाहायला मिळतील काल मात्र विश्वनाथ मचकर सरांचा संघ अचल 11 इंडियन आर्मी घोट सुपर 8 मध्ये पोहोचलाय हा माहित आहे बघितलं मी काल शिवा गोंदले होते त्याच्यात त्या दिवशी किरण पाटीलने पण चांगली फलंदाजी केली उलव्याच्या पण तो बिचारा संघ बाहेर गेला काय विस्फोटक फलंदाज आहेत जेवढे लेफ्ट आहेत ना तेवढे खरोखर विस्फोटक फलंदाज आहेत परंतु योगेश पवार झाला निनाद तारेकर झाला समर्थ कडू झाला यांना कोण विसरणार प्रफुल्ल ठाकूर झाले अप्रतिम कामगिरी केली त्यांनी सागर पाटील हे पहिल्यांचे आता 40+ आहे नाही सगळे पहिले दिग्गज होत्या पहिले क्रिकेटला एवढं हे नव्हतं ग्लॅमर नव्हता नाही तर त्यांनी पण अशा 50-50 बाई घेतल्या तर त्या टायमाला आकाश तारेकरनं पण आता क्रिकेट सध्या ग्लॅमर आलाय युट्यूब आहे सगळं आहे पण पहिले असं काहीच नव्हतं सागर त्यांच्यामुळे त्यांना बोलून फायदा नाही आकाश तारेकर एवढा क्लास दर्जेदार फलंदाज उस्मान असतील रायगडमध्ये असे अनेक सितारे ओमकार असेल आपला परंतु त्यावेळी ग्लॅमर नव्हतं एवढे क्रिकेटमध्ये आता ग्लॅमर आलाय पैसा आलाय सगळं आहे आता क्रिकेट फास्ट झालंय क्रिकेटला सुखाचे दिवस आणि आले ISPL पासून तर अजून फॉर्म मध्ये आहे आणि दशरथ पाटील सर तुमच्या माहितीसाठी सांगतो पहिले पॅरेगॉनची चप्पल यायची Yes, त्याच्यावर लोक क्रिकेट खेळायचे आणि MRI चा भरपूर लोक ती पण मिळायची नाही अनवानी आता टी शर्ट पाहिजे ट्रॅक पाहिजे शूज पाहिजे आणि आता मात्र इथे व्हेरी गुड कॅच येस शॉर्ट पे चेंडू ह्या आकूट डब्याचा त्याला पाठवायचा आहे तरी बॅकफोस डोक्यावरून पण तो फटका घेतला गेला आणि शॉर्ट डिसमिसल शॉर्ट बॅकफोस केला आणि पहिला फलंदाज पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी दीपक पाटील बॅक टू द डगआउट ज्यानं धावा कुठल्या तब्बल 12 4 5 16 धावा 17 धावा कुठल्या बघा चांगलं योगदान दिलं सागर पाटील काय म्हणशील चांगलं योगदान दिलं हे तर खासियत असतं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमचा अतिशय जवळचा मित्र आणि ज्या गावामध्ये ते लोकनेते जन्माला आले स्वर्गीय दिग्वंत दिबा पाटील साहेब यांच्या नगरीमधील जासे नगरीमध्ये स्वतःसाठी नेटनेटका घर बांधले नाही ना गाडी घेतली ना 2 व्हीलर ना 4 व्हीलर ना दागिने सर्व काही प्रकल्प कशासाठी वाटले आपले अध्यक्ष साहेब असतील खजिनार त्यांना एक विनंती करतो अजून एक मेसेज टाका स्कोरर फक्त बघा कॉमेंटेड सगळे आले पण स्कोर एखादा आले का सांगा मला एवढे आपले 4-4 5-5 स्कोर आहेत चांगले चांगले त्यांनी एकदा एक दिवस तरी येणार का नाही बरोबर की नाही बरोबर आहे तुम्ही मेसेज टाकला पैशाच्या मागे लागू नका काय आपल्या असोसिएशनच्या मॅचेस आहेत तर तुम्ही जर सपोर्ट केला नाही तर अध्यक्षांनी काय करावं तर काय करावं अरे बाबा या स्पर्धेची तारीफ एवढी होते बघूया ही संपूर्ण देशभरातील एक जबरदस्त स्पर्धा आणि ज्याच्यामुळे एक म्हणजे स्पर्धाने ब्रँड झाले बघूया रायगड 40+ चांगला अभिनव चांगला प्रयोग या ठिकाणी संदीप पाटील पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही मॅन ऑफ द सिरीज अजूनही आकर्षक असेल हा फक्त पहिला प्रयोग आहे बरोबर रायगड प्रेमी लीग झाली बघा त्याला बघा आता किती ग्लॅमर आले तशी या 40+ ला उद्या ग्लॅमर येईल पाहूया गोलंदाजीच्या उंबरठ्यावर नवीन गोलंदाज फलंदाज आले भूषण मात्रे जासे प्रचंड बोली लावून या खेळाडूची निवड झाली आणि त्या पद्धतीचा खेळ बघा टायमिंग दिलंय पॉइंट क्षेत्राकडे सुरक्षित रक्षण पाहायला मिळतो आणि आता मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट येस आउटसाइड द स्टंप बघा आयत्या वेळेवर याला म्हणतात लेट कट म्हणजे उशिरा केलेला कट त्याला म्हणतात लेट कट बघूया आउटसाइड द स्टंप फक्त टाइम बघितला बघूया थोडासा चेंडू आउटसाइड द स्टंप फक्त बॅट लावली आणि लेट कट बघूया मिळते एक धाव चिकी सिंगल धाव संख्या झाली या ठिकाणी 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1-19 दीपक पाटील घेतात 5 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवर व्हेरी गुड डिलिव्हरी येस अप्रतिम डिलिव्हरी कारण तुम्हाला नुसती वेग असून फायदा नाही तुम्हाला अचूकता पाहिजे या ठिकाणी गती आणि मती म्हणजे बुद्धी याचा पुरेपूर वापर करा चांगला स्विंग आहे
अफजल खानाकडे प्रचंड शक्ती होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे युक्ती होती. Yes, त्या युक्तीने गवीने काबा केला. आमोशा पौर्णिमा बघितल्या नाही आपण. आमोशा असली की घरी बसतो, भीती वाटते भूत येतील. महाराजांनी भूत वगैरे बघितले नाही आणि काचपुरीचा खेळ जिजा आई जिजाऊने सागर शिकवला. पाटील, हा पटका बघा नुसता फक्त पॅट टावली याला म्हणतात. लेदरचं क्रिकेट असताना फक्त याला म्हणतात टेक्निकली पटका, तंत्रशुद्ध पटका. अतिशय फक्त क्लास दाखवला या ठिकाणी. चांगलं शॉर्ट सिलेक्शन चेंडू केला, लॉंग स्टॉपला 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 24-23. चांगली धावसंख्या. करंत्यांची बॅटिंग ऑर्डर जी मिदने संघाची एक मजबूत आहे आणि बलवली संघ देखील बलाढ्य, कारण दोन्ही संघांनी ज्यार्थी एक सामना जिंकला म्हणजे काहीतरी टॅलेंट आहे. आपल्या स्कोरला हातामध्ये 5-5 पेन वापरतात आणि अर्धा तास झाला काय हाऊ हाऊ करतात. इथं मात्र 10 दिवस जबरदस्त स्कोरिंग. नक्कीच शांताराम जाधव अच्छा आपल्या म्हणते काहीतरी स्पर्धा होती मागे, काहीतरी मला कॉल होता ते का संदीप पाटीलने विचारा, परंतु मला तिथं जाता आला नाही. पुढचा चेंडू बघा अपकट पाहायला मिळाली. सुरक्षित रक्षण अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धापक धाव लागतात त्या मात्र एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणारा अक्षय स्मृती मरवाई संघ. सागर पाटील बघूया. खरं म्हणजे काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. राहू द्या जरा, करू दे, एकच इनिंग आहे बघा, राहू द्या. हौसेला मोन नाही रे, प्रत्येकाला हौस आहे. नाही सागर आहे ना आपला चांगला बिचारा, शिकू दे ना रे. काय तुम्ही असं करताय? नंतर त्याला उद्या परवा कोण कुत्रा विचार नाही सांगा मला. त्याला आजच्या दिवस करू दे ना जरा. गेले बिचारा 10 दिवस आहे. प्रत्येकाला हौस असते हो. मला एक तरी षटक कॉमेंट्री करायला मिळावी. आणि पुढचा चेंडू शहर बाबूशा. सागर पाटील ज्यांचे नवरे दारुडे असतात ना, त्यांच्या बायका मात्र चांगल्या सुद्धा आणू की नाही. अरे आमच्याकडे काय तुम्हाला काय नाल्यामध्ये पडला ना त्याला घरी आणणार, धुणाने परत एक क्वार्टर मागवणार. म्हणजे आहे की नाही त्याला अजून उत्तेजन पिण्याचं. 40+ स्पर्धा आहे दशरथ पाटील सर आणि त्यामुळे फलंदाजाला थोडं पाणी मागवतात. नाही आता हे जरा बघू या ठिकाणी आणि सगळं मागा जा बा प्लीज. कारण तुम्ही आहात अबो 40 प्लीज आणि आज समालोचक बघा अबो 60. काका मात्रे असतील 64, 63चे शिंदे आणि 62चे आम्ही. हे पटेल 47. म्हणजे तुम्ही अजून बारीक आहे तो. तुमच्या अजून टाळूवरचं तेल सुकायचं आहे अजून. तर उरण 40+ मास्टर समालोचक असोसिएशनचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री हा ते योर कर कंप्लीट. नंतर 12 मी करतो. घे आलं. धन्यवाद दशरथ पाटील सर. मॅनफॉर्म करावे याचसाठी केला होता आटस शेवटची गोड भावा. कारण स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून आणि 14-64 गटाचा अधिपती गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरुवात झाली आणि शेवटचा दिवस मात्र रविवारी असेल. काल्याचा कीर्तन, काल्याचा महाप्रसाद. सागर पाटील तुझी कॉमेंट्री चांगली आहे, पण काय माहिती आहे थोडं शब्द स्पष्ट फेकायचे. हळू बोल, चांगलं बोल. माणसानं नुसते बडबड करून फायदा नाही का. छोटंसं बोलायचं, मोजकं बोलायचं, पण असं वरमी घावं लागला पाहिजे. धन्यवाद दशरथ पाटील सर. सांगते तुला राग नको म्हणू. गुरु तोची दैव्य ऐसा ठेवी भाव सावकाश सद्गुरु जवळ काय शब्द वाटत. असा फेकायचा ना समजलं पाहिजे हा काय बोलला. दरम्यान भारत हे जर लाईव्ह नसताना तर माझे असे एक तुम्हाला जोक सांगितले असते. संडेला मी ते सांगेन काल्याच्या कीर्तनामध्ये. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 32 झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि खरं म्हणजे सागर पाटील संदीप पाटलांना खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढी मोठी संघटना उभी करून अबव 100
आणि त्यांच्यानंतर सत्यवान महात्यांच्या पावलावर पाऊल ठेवून खजिनदार आणि आमचे विश्वनाथ शेठ मरकर असतील आणि आम्ही सगळी गँग आहे. चांगलं एकताल आहे बघूया, चांगलं कॉम्बिनेशन आहे बघूया. कारण एवढी मोठी संघटना देशामध्ये कुठं नाही, जगामध्ये देखील नसेल. संदीप पाटील. तर दशरथ पाटील सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण तो बॅनर पाहतोय स्वर्गीय जीवा स्मृती, एक लहान मुलीला या परमेश्वराने आपल्यातून हिरावून नेलंय. तिचं दुःख बाजूला ठेवून आज मात्र अध्यक्ष कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहायला त्याच्या मिळतं. पवित्र स्मृतीचं अभिवादन करायला पाहिजे. नक्कीच आत्म्यात चिरशांती लाभावी ही आमच्यातर्फे शुभेच्छा सदिच्छा देतो त्यांना. बघूया आणि परमेश्वराला प्रार्थना करतो तिला चांगलं मोक्ष मिळावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोदून काढलाय. यस, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 34. 34 धावा दापलकावर लागल्यात. अक्षय स्मृती मरुआई विंदाणे आणि त्यांच्या समेत संविधान निधी विन्ने संघाची बॅटिंग नाही बॉलिंग मगाशी बघितली, कसा जबरदस्त स्पेल त्यांनी टाकला होता. बघूया प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः गारटला होता. मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ड्राईव्ह झालाय आणि पाहता पाहता चेंडू होतोय हवाई सफार षटकार. या बाद हाफ ट्रॅकर चेंडू होता. बघूया टायमिंग साधलं बघूया आणि एक सहज सुंदर असा फुल शॉट बघूया. शॉट सिलेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर आणि डीप मिड विकेट फाउंड ए गॅप. चांगलं टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर झाले 27. 40 चांगली धावसंख्या. येस, अजूनही 12 चेंडूमध्ये जवळजवळ बाकी असतील. 3 षटकानंतर जरा पाणी सप्लाय करा प्लीज, कारण 40 प्रेक्षक खेळाडू आहे. बघूया 40 धावा दापलकावर लागल्यात आणि ऐकूया सुमधुर संगीत डीजे साडीच्या माध्यमातून. तर मी म्हणतो या ठिकाणी विनंती करतोय काका मात्र प्लीज कमन मायक्रोफोन. हॅलो. तर दशरथ पाटील सर, मजा आली, पण आता मात्र ते जरा रिझाईन घेत आहेत. तर आम्ही आहोत, काय टेन्शन घेऊ नका. पुन्हा एकदा जोरदार हार चेंडू होतोय. ओ फुटबॉलचा वापर आणि पाहता पाहता सुंदरसा आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय अक्षय स्मृती मरुआई विंदने संघाला. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र स्कोअर पाहायला गेलं 42. अक्षय स्मृती मरुआई विंदने अगेन्स्ट स्मायरा निधी बलवली पेन सतीश पाटील यांचा संघ. संघाचे नाव समीरा निधी बलवली पेन, संघ मालक संजय लंगर. तर आमचे मुरबी गावचे आदरणीय अजय मालांचे ग्रुपचे महेश ठाकूर मुरबी यांचे इथे आगमन होतंय. तर स्वागत आहे महेशिया. सुरेख स्पर्धा पाहायला मिळाली. 42 धाबा धापलकावर लागल्यात. दीपक पाटील 12 चेंडू 32 आणि भूषण म्हात्रे 4 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान. दिस इनिंग 4-2-6 4 एक्स्ट्रा 0. 2 4 आलेत, 2 चौकार आलेत या इनिंग मध्ये. सुरेख असं सत्र चालू आहे डिंक्स ब्रेक मैदानामध्ये. आणि बघा प्रत्येक बलवली पेन संघाच्या खेळाडूंच्या डोक्यावर मात्र येलो कॅप आणि टीमचं नाव पण आहे दर्जेदार असं आपण पाहतोय. सतीश पाटील यांना पाहिलं की एक आठवण होतोय. पाटील संगणक टायपिंग आणि दुसरं मात्र पेन तालुका संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जोपर्यंत शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही किती स्कोर होणार, कारण क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे. काय होऊ शकतो शेवटच्या क्षणापर्यंत. जसं सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलं की जी तुम्ही बॅट वापरता, जे ग्लोव्ज वापरता, जे हेल्मेट वापरता, त्याचा कधी अपमान करू नका, कारण ते तुम्हाला सर्व काही मिळून देतोय. आणि मातीची खेळपट्टी असू द्या किंवा कॉन्क्रीटची खेळपट्टी असू द्या, त्याला नेहमीच नतमस्तक व्हा. ती तुम्हाला 50-100 या धावा मारून देऊ शकतोय. आणि ज्या वेळेला केतन म्हात्रेचा थ्रो करताना स्टंप बॅटला पाय लागला, लगेच तो नतमस्तक झाला. ही क्रिकेटची खरी खासियत आहे. आणि खेळाडूची एक आगली वेगळी ख्वाहिश असते. आता मात्र 40+ खेळाडू शरीर थकतोय, साथ देत नाही, त्यासाठी आम्ही एक पर्वणी आणि एक सुंदरशी संकल्पना
काही महिने अगोदर रचली की आपल्या पण असोसिएशनच्या माध्यमातून टुर्नामेंट व्हायला पाहिजे आणि त्या सर्व संकल्पना विश्वनाथ शेठ मस्कर असतील, आमचे संदीप दादा असतील, सत्यवान म्हात्रे असतील, रवींद्र भोईर असतील, या सर्वांनी मेहनत घेतली आणि आमचे सर्वात अतिशय मेहनत घेणारे आमचे दशरथ शेठ म्हात्रे असुडगाव, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी अशोक पाटील मुरबी आणि सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनामुळे आज मात्र इथे असं वाटत नाही की आज स्पर्धेचा 8वा दिवस आहे, असं वाटतं की पहिला दिवस आहे. जबरदस्त असं आयोजन आणि न थकता न दमता इथे मात्र बरोबर 8 वाजता टच होतात संदीप पाटील सर. 42 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. लास्ट विकेट बघा, गोलंदाजी अमाट्यावर गोलंदाज आलेत दीपक पाटील. सुंदर अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तुल्य मूल्य असा स्पर्धा, तुल्य मूल्य असा सामना. कोण जाणार आजच्या दिवसामध्ये सुपर एटला? अक्षय स्मृती मोरया विंदने संघाचा फलंदाज घेतोय भूषण म्हात्रे आणि भूषण म्हात्रेसाठी चेंडू पडलाय. उंची जास्त आहे आणि चेंडू हवाई सपार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. संघाची धावसंख्या 6 ने वाढून धापका 10 लागतात. तर मात्र आतापर्यंत शांताराम जाधव सर आम्हाला सांगतील 48. काय जबरदस्त स्कोरिंग, फक्त 2 पेन हातामध्ये. प्रोफेशनल स्कोरर आमचे चिंचपाडाचे उमेश जी भोईर आणि या असोसिएशनचे सदस्य कांचनजी पालकर हे सुद्धा आहेत. परंतु आज मात्र सुरेख कामगिरी. पण अनिरुद्ध शेठ नारायण ठाकूर यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं आम्ही मनापासून आणि त्यांचे सुपुत्र महेश ठाकूर यांचं इथे स्वागत होतोय. अध्यक्ष संदीप दादा पाटील यांच्या शुभास्ते अतिथी देव हो. कॅमेरा 24 लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर आपण पाहतोय महेश दादांचं स्वागत होतोय. स्कोर झाला तर मात्र 54. एक गडी फक्त बाद झालाय अक्षय स्मृती मोरया विंदने संघाचा. पुढचा चेंडू भूषण साठी पडला होता. आपण चेंडू बॅटची अति इनरीज घेऊन जातोय. निर्धाव चेंडू सांगता सुटकेचा श्वास सोडला असेल तर मात्र समीरा निधी 11 बलवली पेन संघाने. बघूया पण पाहूया अक्षय स्मृती मोरया विंदने संघामध्ये विस्फोटक घातक असे फलंदाज आहेत. एक जासेचा भूषण मात्र खेळतो आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होतो. सुंदर असा चेंडू आणि जासे गाव म्हटलं की आमचा मित्र ज्याला ईश्वराने लवकरच हिरावून घेतलंय असा सचिन उर्फ छोट्या, सचिन ठाकूर उर्फ छोट्या काय विस्फोटक फलंदाजी करायचा. आणि दुसरा आमचा विस्फोटक फलंदाज प्रवीण घरात त्यांच्याकडनं भूषण म्हात्रेला शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होतोय आणि पायाचा झेल उडालाय आणि जीवनदान. तुम्ही कॅच नाही जवळजवळ मॅच सोडला, जीवनदान दिलाय. मात्र धोक्याची घंटी नक्कीच वाजणार, कारण चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळालं ना जसा जखमी वाघ. स्कोर झाला तर मात्र 56 धावा झाला भूषण दादा. सामन्याला तर सुरुवात अप्रतिम कामगिरी आणि उत्कृष्ट अशी स्कोरिंग शांताराम दादा जाधव उभे कॅम्प. पुढे ससाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि बॅकअप मात्र चांगला मिळतोय. वा व्हेरी गुड बॅकअप. परंतु चिच्च्याच्या चपळाईने धावा पूर्ण केल्यात. धाव कशी आले त्याला महत्व नाही, धावा येणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 57 धावा. गोंधळचं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा. एक सफलता. तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 12 धावा. चौथ्या षटकामध्ये आल्यात 15 धावा. शेवटचं अंतिम निर्णायक षटक पाहायला मिळेल. काय होणार काय घडणार
मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडूमध्ये 33 धावसंख्येवर खेळतात दीपक पाटील आणि 9 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवर खेळतात भूषण म्हात्रे. गुड पार्टनरशिप. 4 ओव्हर कंप्लीट झालेत. शेवटचं स्लोअरचं हा नंबरचं षटक. कुठला गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देणार? सिक्सर सुप्रीमो कंपनीचे चेंडू. आणि हा पर्व रायगड 40+ मास्टर प्रीमियर लीग 2024-25 शानदार पर्व काहीच दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. नवीन वर्षाचे आगमन धुमधडाक्यात. गोलंदाज पाहायला मिळतील. रवींद्र म्हात्रे गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक अंतिम शेवटचं या इनिंग मधलं पूर्वार्धातलं 5वं षटक. सुंदर स्पर्धा आणि जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्या प्रेक्षक मायबापांचं मी समालोचक सागर पाटील पारगाव आणि रायगड समाजक असोसिएशन आपल्या मनाच्या अंतकरणापासून शतशः आभार व्यक्त करत आहे. तुमची प्रसिद्धी तुमचं प्रेम हेच आमच्यासाठी सर्व काय आहे. सह्याद्रीच्या छातारात नाद भवानी गाजे रक्तात वाती राजे. पाहूया पुन्हा एकदा सामना सुरुवात. रवींद्र म्हात्रे आलेत तर समोर फलंदाज भूषण आणि भूषणने चेंडू भिरकावून दिलाय. फायनल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता सरांचा इशारा आलाय चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढून पुढे सरकतोय. धावपळकावर धावा लागतात त्या मात्र 61 61 धावा. संदीप पाटील सरांना अतिशय आदराने प्रेमाने बोलणारे आणि मलाच ज्यांनी समालोचनाचे धडे शिकवले असे सुधीरजी परदेशी चिंचपाडा त्यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 61. पुढचा चेंडू या षटकातील रवींद्र म्हात्रे यांचा. पुन्हा एकदा कार्पेटर चेंडू घेऊन करला भूषण म्हात्रे आणि एकेत रूपांतर दुहेरीमध्ये आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये मोह आवरला नाही आणि एकाला यावं लागेल माघारी. दीपक पाटील नुसते खेळाडूच नाहीत, एक दमदार पंच आणि तेवढ्या ताकदीचे मात्र आमचे मित्र. जेव्हा जेव्हा मिळतो तेव्हा मात्र प्रेमाची मायेची नातं रक्ताचं नसलं तरी काय हरकत नाही, परंतु मैत्री घट्ट आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये धर्मेंद्र तांडेल वशेनी. सर्व धर्मेंद्र तांडेल वशेनी गावातील खेळाडू आणि जासेचे भूषण म्हात्रे. आणि आता मात्र अख्खा गोला उछाल के बोला साधावा आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतो. धावसंख्या फलका धावा लागतात त्या मात्र 68. दादा माझ्याकडे बघतात की आवाज तरी कुठून येतो. कला आहे आणि परमेश्वराने किती कला दिली. सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. क्रिकेट झालं, संगीत झालं, भजन झालं, सर्व कला आहेत आपल्याकडे. पहिल्याच्या शर्तीमध्ये पण अग्रेसर आहे. परंतु ज्या समालोचन असोसिएशनमध्ये जो आमचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी संदीप पाटील सरांचं मनाच्या अंतकरणापासून आभारी आहे. पूर्ण असा माझ्या लाईफमध्ये कधी वाढदिवस झाला नव्हता. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि भूषण मात्र इथे मात्र आग ओकतोय. फटकेबाजी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढतोय, मुसंडी घेतोय, स्कोर कार्ड हलतोय आणि धावसंख्या धापडका लागतोय 74 74 धावा. काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. चेंडू फरार झालाय. 74 धावा धापडकावर लागल्यात. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. वलुया अध्यक्ष साहेबांना. तर नक्कीच इथे जो सामना सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही संघ खेळतात. चुरशीचा सामना नक्कीच असेल, शंका नाहीये.
चला लुजर लुजर सामना असेल. आर्यन स्पोर्ट्स आसोडगाव आणि कैलासवासी महादेव काका विकास स्पोर्ट्स बेटाली. टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल. ओ टू संदीप पाटील सर. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक धडपडतोय. त्याचा फायदा मात्र निघतोय अक्षय स्मृती मोरवाई विंदने संघाला. धावा काळ कशा आल्या शांताराम जाधव सर याला महत्व नाही. धावा येणं अतिशय गरजेचं आहे. दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत कारण या मैदानावर 92 धावा चेस झाल्यात अगेन्स्ट पाटणोली वॉरियर्स संघाच्या विरोधात त्या केल्या होत्या जय हनुमान उमरोली संघाने. आणि आतापर्यंत या मैदानावर 50 किती लागल्यात पाहायला गेलं तर 4 50 लागल्यात. हो मुकेश शेलारकर सर का आगमन हो चुका है. काफी बेहतरीन बल्लेबाज है. हॅलो. तर नक्कीच इथे ज्या टीम खेळतात त्या संघांचे पुरस्कर्ते त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. अक्षय स्मृती मोरवाई विंदने, त्या संघ मालक दीपक पाटील आणि रविदादा पाटील इथे आल्यात. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर समीरा आणि निधी बलवली पेन संघाचे संघ मालक आहेत संजय डंगर साहेब हे देखील इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि सुनील ठाकूर जे मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आहेत. तर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट आसोडगाव संघाचे संघ मालक आमचे सन्माननीय दशरथ म्हात्रे हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच कैलासवासी महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली संघ मालक आमचे लेजंड क्रिकेटर संदीप केनी पप्प्या आणि त्याचबरोबर विनोद केनी यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सर्वांचा सन्मान नक्कीच संघ मालकांचा या व्यासपीठावरती केला जातोय. तर मी सर्व संघ मालकांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन. एका बाजूला आर्यन स्पोर्ट आसोडगाव टीम कॅप्टन महेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तो कैलासवासी महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली संघ मालक हेमंत केनी. यावं आपण टॉससाठी. तर पहिलं सत्र समाप्त झालंय आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया आमच्या पेन विभागातील सरांचा आवाज. ओ टू कंटिन्यू. प्रथमतः गणराजाला वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो मैदानाकडे जिथे सामना रंगतोय. समीरा अँड निधी बलवली विपक्ष अक्षय स्मृती मोरवाई विंदने या दोन संघादरम्यान प्रथम नाणेफेकीचा कौल समीरा अँड निधी बलवली या संघाच्या बाजूने झुकलं होतं आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. परंतु अक्षय स्मृती मोरवाई विंदने या संघाने जो सातत्य राखला या ठिकाणी फलंदाजीचा मागच्या सामन्यामध्ये 81 धावसंख्या धावफलकावर अर्जित केल्या होत्या आणि आत्ताच्या सामन्यामध्ये 80 आणि आत्ताच्या सामन्यामध्ये 76 धावा आणि 77 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. म्हणजे काय अफलातून दर्जाची फलंदाजी या फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होताना पाहिली. जरा मी आपल्याला थांबवतोय. चला आर्यन स्पोर्ट्स आसोडगाव महेंद्र पाटील संघनायक आहेत. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठारी हेमंत केनी संघनायक आहेत. तर दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक कक्षात यायचं आहे कारण खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आहे. त्यामुळे नाणेफेक अतिशय महत्त्वाचं आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे वेळ दौडू नका प्लीज. या वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे कारण ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. कारण जसं तुम्हाला आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 5:45 हे साधारणतः अंधाराचं साम्राज्य पसरायला सुरुवात होते. तर दोन्ही संघनायकांनी या नाणेफेक आपण लगेच करून घेऊया. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रथम षटक घेऊन आला होता गोलंदाज सुभाष शिंदे यांनी 18 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर दीपक पाटील यांनी 12, त्यानंतर भरत पाटील यांनी जणू काही 12चा पाढा म्हणावा अशा पद्धतीची धावसंख्या त्या ठिकाणी खर्च केली. 12 धावसंख्या त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा दीपक पाटील या गोलंदाजावर 15 धावसंख्या कुठून काढल्या आणि रवींद्र म्हात्रे शेवटचा षटक 18 धावसंख्या 19 धावसंख्या त्याच्या षटकावर कुठल्या गेल्या. तर अगदी महागडे म्हणावे लागतील. प्रत्येक गोलंदाजाने
भरपूर अशी धावसंख्या या ठिकाणी खर्च केली. जितकी धावसंख्या खर्च केली तितकीच धावसंख्या आता उभारावी लागेल समीरा अँड निधी बलवली पेण या संघाला. या संघामध्ये देखील आपण पाहणार आहोत हार्ड हिटर फलंदाज आपण या ठिकाणी आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला दीपक पाटील यांच्या बॅटमधून काय अफलातून दर्जाची फटकेबाजी झाली होती आणि अक्षरशः आपल्या संघाला लवकरात लवकर विजयश्री प्राप्त त्यांनी केलं होतं. हॅलो, मी सर्वांना थोडं थांबवतोय. इथे पेटाली संघाचे संघनायक आलेले आहेत, परंतु अजूनही आसोडगाव संघाचे संघनायक इथे आलेले नाही. जरा प्लीज घाई करा, कारण खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाले. नाणेफेक आपल्याला करायची आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे. त्यामध्ये पेठारी संघाचे हेमंत केणी आलेले आहेत. मी महेंद्र पाटील यांना विनंती करेन आसोडगाव संघाचे की आपण लगेच नाणेफेकसाठी करून घेऊया समालोचन कक्ष नाणेफेक कक्षामध्ये. धन्यवाद. जाऊ पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. जर आपण मागचा सामना पाहिला तर त्यावेळी समीरा आणि निधी बलवली संघाच्या वतीने संजय डंगर आणि दीपक पाटील सलामीसाठी आले होते, परंतु आता या आगली वेगळी रणनीती म्हणावी लागेल. सतीश पाटील यांच्या माध्यमातून कर्णधार आहेत, त्यांनी आगली वेगळी रणनीती या ठिकाणी आजमावली आहे. कारण संजय डंगर आणि रवींद्र म्हात्रे ज्यांना पेण विभागात बादशाह या नावाने ओळखलं जातं, परंतु बादशाह होण्यासाठी बादशाहसारखी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये त्यांनी मार खाला असेल, परंतु फलंदाजीमध्ये करामत करावी लागेल. आपल्या संघाला टॉप 8मध्ये न्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता, आपल्यामध्ये असणारा कौशल्य या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल रवींद्र म्हात्रे या फलंदाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निवृत्ती पाटील सुरेख असा गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः दत्ता घरत या दत्ता भगत या फलंदाजाला देखील त्यांनी बांधून ठेवलं होतं. 2 षटक फेकले आणि 13 धावसंख्या खर्च केल्या होत्या. असा हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. निवृत्ती पाटील गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर संजय डंगर आणि रवींद्र म्हात्रे स्ट्राईक एंडवर. संजय डंगर आपण जर पाहिलं तर संघाचे संघमालक आहेत संजय डंगर. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एका धावेने समाधान मानावं लागेल. संघाचा अकाउंट 1 धावसंख्येने उघडेल. निश्चितच सुरेख फटका म्हणावा लागेल, कारण नो मॅन लँडमध्ये चेंडू पडला आणि 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त झाली. लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर पॉइंट, गल्ली, कव्हर अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची या ठिकाणी व्यूहरचना आपण मैदानावर पाहतोय. लेग स्लिपला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. मिड विकेट मध्ये देखील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवर रवींद्र म्हात्रे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. चेंडू जाईल सरळ सरळ सीमारेषा पार. चौकार डीजे. तर या ठिकाणी विमरसाठी हॅलो रिवो. तर या ठिकाणी आमचे रायगड समालोचन असण्याचे अर्थातच अध्यक्ष संदीपजी पाटील सरांच्या शुभ हस्ते इथे आर्यन स्पोर्ट्स आसोडगाव आणि स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठारी या 2 संघामध्ये नाणेफेक. एका बाजूला महेंद्रदादा पाटील, दुसऱ्या बाजूला हेमंतदादा केणी. हेड अँड टेल आणि नाणेफेक या ठिकाणी आपण पाहायला मिळालं तर स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठारी अर्थात संजीवजी केणी संघमालक आहेत आणि हेमंत केणी या ठिकाणी संघाचे कर्णधार आहेत. त्यांच्या बाजूने जाते. तर आपण नाणेफेक जिंकलीच. प्रथम काय घेते, कारण वेळ डिलिव्हरी आहे. प्रथम आपण क्षेत्ररक्षण घेतोय आणि खरं तर हा सामना तुम्हाला खरं तर करो या मरो, कारण तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. तर साधारणतः तुम्ही क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघ जो आपल्याला पाहायला मिळते आसोडगाव या संघाला किती धावमटर रोखाल? 50 ते 55. 50 ते 55 धावमटर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुम्हाला शुभेच्छा देऊया. आणि माझ्यासोबत अर्थातच या ठिकाणी आसोडगाव संघाचे संघनायक आहेत महेंद्र दादा पाटील. तर आपल्या दृष्टिकोनातून देखील हा सामना करो या मरो अशा पद्धतीने डू ऑर डाय. तर काय सांगाल या सामन्याबद्दल? आमचा टार्गेट असतं 60 ते 70.
तर आपण 60 ते 70 धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न कराल. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा नाणेफेक समालोचन कक्षामध्ये जाऊया. धन्यवाद. आत्तापर्यंत सुरेख फलंदाजी आपण रवींद्र म्हात्रे या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली. पहिला चेंडू संजय डंगर याने फेस केला, 1 धावसंख्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर डबल आणि चौथ्या चेंडूवर सिंगल. असे या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, कांद्याचा पूर्णपणे वापर केला गेलाय. कानाला टर्कन आवाज करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावतोय. 8 या धावसंख्येवर मोठी धावसंख्या आहे. 15.40ची सरासरी गाठावी लागेल प्रति षटक. या ठिकाणी मोठा फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. या ठिकाणी फंबल होतोय. निश्चितच 4 धावसंख्या सेव्ह केल्यात म्हणावं लागेल. तर पंचांचा डिसिजन आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय येतोय. तर तिसऱ्या पंचानं या ठिकाणी प्राचारण केलंय की निश्चितच क्षेत्ररक्षक करत असताना क्षेत्ररक्षकाचा कॅचसाठी धावांवर समाधान मानावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु त्या ठिकाणी निश्चितच आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात 4 धावा. या ठिकाणी आपण 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहतोय 10 अशी धावसंख्या बिनबाद 10 अशी धावसंख्या समीरा आणि निधी बलवली या संघाची. परंतु चांगला असं षटक म्हणावं लागेल. गोलंदाज निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून फेकलं गेलं. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज शैलेश कासूकर हा गोलंदाज या ठिकाणी पाहतोय. मागच्या मॅचमध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली होती. या ठिकाणी चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये पकडलं जाईल, माघारी परतावं लागेल, मोठा झटका म्हणावा लागेल. निधी समीरा 11 बलवली या संघाला. रवींद्र मात्र बॅक टू पेव्हिलियन डीजे. होती मोठे पटके खेचण्याची ती क्षमता या ठिकाणी थांबलेली आहे. परंतु नेक्स्ट बॅट्समन देखील आक्रमक आपण पाहणार आहोत, ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब देखील घेतला होता आणि चांगली अशी धावसंख्या उभारली होती. डावखुऱ्या हाताचा फलंदाज दीपक पाटील या ठिकाणी मैदानावर सतीश पाटील कर्णधाराच्या माध्यमातून त्याला वनडाऊनच्या स्वरूपात पाठवलं जाईल. सुरेख असा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तुल्यबल्ले दोन्ही संघ या ठिकाणी येऊन ठेपलेले आहेत. मागचा सामना जर आपण अक्षय स्मृती मरुआई विंदणे विपक्ष आर्या स्पोर्ट आसोडगाव यांच्यामध्ये एकतर्फी झुंज झाली होती. त्यानंतर समीरा निधी बलवली पेन कै महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली या 2 संघांमध्ये देखील एकाकी झुंज झाली. परंतु आता हे जे संघ आहेत दोन्ही पण ते आमने सामने येऊन ठेपलेले आहेत. कोणता संघ विजयाच्या छायेत जाईल आणि कोणता संघ पराजय पत्करेल हे देखील पाहणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. या षटकातील 1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि त्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय शैलेश हा गोलंदाज. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आता आपण या ठिकाणी मैदानावर पाहणार आहोत.
म्हणजे प्रत्येक सिंगलवर फिल्डिंग चेंज पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईक बॅट्समन आता या ठिकाणी आपण पाहतोय दीपक पाटील, संघाचा सर सेनापती ओळखला जातोय. समीरा निधी बलवली संघाचा. या ठिकाणी चेंडूला भिडकावला, चेंडू जाईल, या ठिकाणी पुरेपूर समाचार घेतला जाईल आणि चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे. या ठिकाणी डीजे मास्टर देखील भोजन करायला गेलेले आहेत. तुर्तात त्याने देखील या ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे, परंतु स्पीड वाढवावा लागेल समीरा निधी बलवली या संघाला. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचलेली आहे 16. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चांगलाच समाचार पाहायला मिळाला दीपक पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडूला भिडकावलाय, चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. षटकार. या ठिकाणी षटकाराचा पाऊस पडावा अशा पद्धतीचे बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेले. तर दीपक पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून फुटवर्कचा पूर्णपणे वापर करतोय आणि आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता या ठिकाणी प्रस्थापित करतोय की का मला समीरा निधी बलवली संघाचा सर सेनापती म्हणून ओळखला जातोय. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानात प्रस्थापित करतोय दीपक पाटील. दीपक पाटील जेव्हापर्यंत मैदानात राहील तेव्हापर्यंत अशा प्रलंबित राहतील समीरा निधी बलवली या संघाच्या. परंतु अक्षय स्मृती मरुआई विंदणे संघाला हा अडसड काढावा लागेल, माघारी परतावा लागेल दीपक या फलंदाजाला. कशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कशा पद्धतीने जाल्यात फसवावा लागेल या फलंदाजाला, अशी रणनीती आखावी लागेल. ती मीटिंग देखील या ठिकाणी शॉर्ट मीटिंग झालेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता, परंतु बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि त्या षटकारांशी धावफलक धावपटलावर जाऊन पोहोचली 22 धावसंख्या. सुरेख अशी आता धावसंख्या म्हणावी लागेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला होता, लोवर फुलटॉस चेंडू, हवेत चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, फंबल होतोय, झेल ड्रॉप होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना माघारी परतावा लागेल संजय डंगर या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन. या दरम्यान रायगड समाज असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान प्रत्येक स्पर्धेमध्ये देणारे सन्माननीय विश्वनाथ शेठजी मस्कर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही रायगड क्रिकेट असोसिएशनचे अर्थात सल्लागार म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांचं इथे हार्दिक स्वागत. आणि काल ज्यांचा संघ टॉप 8 मध्ये पोहोचला आहे ऍक्च्युअल 11 इंडियन आर्मी घोट संघाचे संस्थापक आणि आमचे सल्लागार सन्माननीय आदरणीय श्री विश्वनाथ शेठ मस्कर यांचं आगमन. धावसंख्या 23 झालेली आहे. षटकार चेक केला जातोय त्या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल संजय डंगर या फलंदाजाला. सेव्ह केलंय, 5 धावा निश्चितच आपल्या संघाच्या अकाउंटमध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जरी बॅटिंगने पराक्रम करताना आला तरी पण आपल्याला आपल्या क्षेत्ररक्षणातून देखील धावसंख्या सेव्ह करता येतील. तर या ठिकाणी माघारी परतावा लागेल फलंदाज संजय डंगर या फलंदाजाला. आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23. या षटकातील उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील, परंतु 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सुरेख अशी फलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत. दीपक पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून मैदानात आल्यानंतर गरजला बरसला आणि निश्चितच बॅकफूटवर आपला संघ होता, त्याला कुठेतरी चांगली उभारी देऊन पुढे नेताना दिसतोय दीपक पाटील हा फलंदाज. आता संघाचा कर्णधार या ठिकाणी सतीश पाटील पाहतोय मैदानात नास्ट्राईक एंडवर असणार आहे. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार, घुटना टेक आणि तमाशा देख अशा पद्धतीचा हा शॉट खेचला गेलाय. फुटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा असतो याचा ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मैदानावर देताना दिसतोय दीपक पाटील. धावसंख्येला मोठी उभारी म्हणावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या धाव संख्येवर. सुरेख अशी फलंदाजी
आक्रमण केलंय गोलंदाज शैलेश या गोलंदाजावर मागडा ठरतोय. रवींद्र सारखा एक मोठा गडी त्याने बाद केला होता पहिल्या चेंडूवर, परंतु नंतर 3 षटकार लगावले गेले त्याच्या गोलंदाजीवर. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिडकावलाय, पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार, या ठिकाणी षटकारांचा पाऊस म्हणावा लागेल. या षटकामध्ये 4 षटकार लगावले गेलेत. 25 धावसंख्या खर्च केल्यात. गोलंदाज शैलेश या गोलंदाजाने अक्षरशः असं वाटलं होतं की चांगलं षटक फेकलं गेलं होतं. निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून जरी त्यांच्या अकाउंटमध्ये विकेट नसलं तरी पण त्यांनी 10 धावसंख्या खर्च केल्या होत्या, परंतु आता धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35. सुरेख अशी धावसंख्या म्हणावी लागेल. 5 चेंडूमध्ये 25 धावसंख्या कुठून काढलेल्या आहेत फलंदाज दीपक पाटील या फलंदाजाने. जर आपण काका जर पाहिलं तर तो जर षटकार सेव्ह केला नसता क्षेत्ररक्षकाने तर निश्चितच 5 षटकार लगातार मारण्याचा विक्रम या ठिकाणी झाला असता या सामन्यामध्ये. दीपक पाटील यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पूर्णपणे साथ देतोय, परंतु गोलंदाजी गचाल या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. 77 धावसंख्या जमवायची आहे आणि 35 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 35 अशी धावसंख्या समीरा निधी बलवली या संघाची. या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर निवृत्ती पाटील हा गोलंदाज अक्षरशः चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला दिघोडे गावचा हा गोलंदाज आहे, परंतु त्याला 7 इतर गोलंदाजांच्या माध्यमातून मिळत नाही. जशी काका आपण पाहतोय या ठिकाणी पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न माघारी परतावा लागेल. संघाचा कर्णधार सतीश पाटील बॅक टू पेव्हिलियन जाईल. सुरेख फटका अटेम्प्ट केला होता, परंतु एलिव्हेशन त्या ठिकाणी कमी होतं आणि चेंडू सरळ 35 धावसंख्या धावपटलावर झालेली आहे. माघारी परतला सतीश पाटील. असं वाटलं होतं मोठी धावसंख्या उभारेल आपल्या दीपक पाटील या खेळाडूच्या बरोबर एक चांगली अशी भागीदारी करेल, परंतु भागीदारी करणं महत्त्वाचे आहे कारण आपण धावसंख्येच्या आसपास येऊन ठेपलेलो आहोत. आस्किंग रन रेट आहे त्याप्रमाणे आपण चालत आहोत. नेक्स्ट फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय भरत. तिसरा षटक या ठिकाणी निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून फेकला जातोय. जर आपण पाहिलं निवृत्ती हा एक अक्षय स्मृती मरवाई विंधने संघाचा जसप्रीत बुमराच आहे, कारण आज ऑस्ट्रेलिया टूरवर जर पाहिलं तर जसप्रीत बुमराह एकाकी गोलंदाज लढतोय म्हणावं लागेल, परंतु बाकीच्यांची साथ जी मिळत नाही त्यामुळे भारताला कुठेतरी पराभव पत्करावा लागतो. तसंच इथे या मैदानावर देखील आपण पाहतोय निवृत्ती यांची सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत आपण मैदानावर पाहिली. भरत या लोवर फुलटॉस चेंडू होता. भरत या गोलंदाजासाठी फलंदाजासाठी स्टेट ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील करेल तोवर 1 धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 36. आतापर्यंत 2 चेंडू निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून फेकले गेले. 2 चेंडू मागे 1 गडी आणि 1 धावसंख्या खर्च करणारा हा गोलंदाज आतापर्यंत ठरलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना प्रत्येक सिंगलवर आपल्याला बदल पाहायला मिळेल, कारण रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग रिजनमध्ये डीपमध्ये कोणताही प्रकारचा क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सुरेख चेंडू आपलातून दर्जाची गोलंदाजी पाहतोय. चेंडू पिचवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला.
निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता झाली. असं वाटलं होतं की स्टंपला चाटून जाईल की काय, परंतु काही इंचांचा फरक राहिला आणि निश्चितच चांगल्या स्थितीत आता पाहतोय दीपक पाटील हा फलंदाज मैदानात अद्यापर्यंत आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी बॅटची इनर एज माघारी परतावा लागेल. दीपक पाटील या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन, मोठा विकेट म्हणावा लागेल. अक्षय स्मृती मरोआई विंदणे या संघाच्या खात्यामध्ये जमा झालाय, कारण हा फलंदाज मोठा अडसर ठरला होता मरोआई विंदणे संघासाठी. तोच फलंदाज माघारी परतताना दिसतोय. या ठिकाणी दीपक पाटील शेवटपर्यंत पिचवर राहिला असता तर निश्चितच सामन्याचं चित्र काहीसं बदललं असतं, कारण माहीत होतं निवृत्ती पाटील हा एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे, त्याचा ओव्हर खेळून काढणं कुठेतरी गरजेचं होतं. परंतु धावसंख्या एवढी आहे की प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं होतं. ती गरज भागवण्यासाठी आपली विकेट फेकून माघारी परतला फलंदाज दीपक पाटील. प्रशांत गावंड येतोय फलंदाज दीपक पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी. सांघिक खेळ आपल्याला करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये दीपक पाटील खेळलाय, या मॅचमध्ये देखील दीपक पाटील खेळलाय, परंतु त्यासाठी थोडाफार योगदान इतर फलंदाजांनी देखील देणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने या ठिकाणी योगदान देतोय मरोआई विंदणे संघासाठी निवृत्ती पाटील. या ठिकाणी सुरेख चेंडू, वेगवान चेंडू फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावपटलावर धावसंख्या 36. आतापर्यंत एकच धावसंख्या खर्च केली या गोलंदाजाने. आपलातून दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल, वाखाणण्याजोगी गोलंदाजी आहे गोलंदाज निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूला स्टेट ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. सुरेख षटक म्हणावा लागेल. या षटकामध्ये 2 गडी बाद, 2 धावसंख्या, आपलातून दर्जाची गोलंदाजी. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत असणारे हिरामण भोसले सर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेकमध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानामध्ये. प्रत्येकाचं कार्य महत्त्वाचं आहे. कार्य छोटं असो मोठं असो, कार्य करणं गरजेचं आहे. तर हे या ठिकाणी कार्य करताना आपण पाहतोय. 40+ खेळाडूंसाठी एकच मी म्हणेन, जरी तुमचा खेळ थांबला असेल तर त्यासाठी सुरेश भाटांची एक चांगली अशी कविता आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने हा सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जालण्याचे झाले कैक कावे, जलेल झोपडी माझी अशी आग ज्वलंत नाही, अशी आग ज्वलंत नाही. थांबलेला खेळ पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण 40+ माध्यमातून पाहतोय. 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. प्रतिषटक 20.50 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सदतीस धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये 2 धावसंख्या खर्च झाल्यात. कारण 2 षटकामध्ये 35 धावसंख्या होती आणि या 2 धावसंख्येनुसार धावफलक पुढे जातोय. 37 या धावसंख्येवर 40 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 2 षटक आणि 40 धावसंख्या, प्रति षटक 20 सरासरी गाठावी लागेल हा सामना विजेशीर प्राप्त करण्यासाठी. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. दशरथ म्हात्रे साहेब यांचं मोठं योगदान आहे. संदीप पाटील सर यांना हे सामने आयोजन करण्यासाठी निश्चितच कोणाची तरी साथ हवी असते. ती साथ या ठिकाणी दशरथ साहेब या ठिकाणी देताना पाहतोय आपण मैदानावर किंवा या सामन्यांना.
श्रीकृष्णाने सांगितले कर्म अगर सच्चा हो तो कर्म कहा निष्फल होगा, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा, आज नहीं तो कल होगा. या ठिकाणी सुरेख चेंडू फेकला गेलाय, पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव प्राप्त होते. मोठी फटकेबाजी करावी लागेल भरत या फलंदाजाला. आपल्या गावासाठी अनेक वेळा खेळताना पाहिलंय. खारपाडा गावासाठी आज आपल्या तालुक्यासाठी खेळावं लागेल भरत या फलंदाजाला. या ठिकाणी शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने काही बिघडणार नाही आहे मरुआई विंदणे या संघाचे, कारण मोठी धावसंख्या आहे. प्रतिषटक 20ची सरासरी गाठायची आहे आणि या ठिकाणी सिंगल आणि डबलने कोणत्याही प्रकारचा फरक निश्चितच पडणार नाही. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू लेग स्टिकवर चेंडू होता. या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. बॅट कट या ठिकाणी बॅटची एनरेज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावेने धावफलक पुढे. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 40. फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला जो एलिव्हेशन गाठायचा आहे तो एलिव्हेशन या ठिकाणी प्राप्त होत नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. एकेरी धावेने काही बिघडणार नाही आहे. या ठिकाणी अक्षय स्मृती मरुआई विंदणे संघाचं जितकी चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू उशिरा का होईना परंतु चौकार येतोय. निधी समीरा बलवली संघाच्या खात्यामध्ये आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढतोय. एक मोठा बिग हिट येतोय का या शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेचला जाईल. सीमारेषा पार. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचेल 49. उशिरा का होईना परंतु महत्वाचे 2 चौके या षटकामध्ये पाहायला मिळाले. या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली 12. आतापर्यंत 28 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे हा सामना विजयशील प्राप्त करण्यासाठी. 6 चेंडू आणि 28 धावसंख्या. कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवावं लागतो. कॉमेंटेटरांना देखील जसं स्कोररांना ठेवायला लागतो तसं कॉमेंटेटरांना देखील कॅल्क्युलेटर सोबतच घेऊन चालावं लागतं. तर या ठिकाणी 6 चेंडू आणि 28 धावसंख्या अशा धावसंख्या जमवल्या गेल्यात. अनेक सामन्यांमध्ये 36 धावसंख्या देखील जमवल्या गेल्यात. करण मडवी असेल या फलंदाजाने 36 धावसंख्या. त्यानंतर रुपेश पाटील दिघाटी याने देखील 28 धावसंख्या. 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49. सामना स्पीडअप करायचा आहे. टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. सूर्यकासा क्रिकेट आतापर्यंत आपण अक्षय स्मृती मरुआई विंदणेच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलं. एक षटक फक्त महागडा ठरला त्यांचा. शैलेश या गोलंदाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमबॅक केलं होतं समीर आणि निधी बलवली पेण या संघाने. परंतु त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आलेला निवृत्ती पाटील याने पूर्णपणे या संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवलंय. परंतु अद्यापपर्यंत काही बिघडलेलं नाही आहे. 6 चेंडू आहेत आणि 28 धावसंख्या जमवायची आहे. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येईल. चेंडूला पकडेल तोपर्यंत एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. मगातपासून पाहतोय सिंगलने
चालतोय हा संघ. दीपक पाटील गेल्यानंतर मोठी आतिषबाजी या ठिकाणी होताना पाहत नाही आपण मैदानावर. या ठिकाणी उशिरा का होईना परंतु येतोय बिग हिट. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने एक वेगळं वळण मिळेल या मॅचला. आता समीकरण येऊन ठेपेल 4 चेंडू आणि 21 धावसंख्या. 4 चेंडू आणि 21 धावसंख्या, 3 षटकार आणि 1 चौकार. सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. प्रशांत गावंड या फलंदाजाच्या माध्यमातून 2 चौकार आणि 1 षटकार. निशे हा खेळतोय फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये. हिरो बनायची ही चान्स असते. आपल्याला जर आठवण ठेवायची असेल, सामना अविस्मरणीय बनवायचा असेल तर या ठिकाणी प्रशांत गावंड या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा लोवर फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी चांगला फंबल होऊन देखील शेवटच्या क्षणाला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु ती गरज वाटली नाही या दोन्ही फलंदाजांना. आता समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू आणि 20 धावसंख्या. चुकी आता या ठिकाणी फक्त गोलंदाज करू शकतो. या ठिकाणी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल वरच समाधान मानावं लागेल. सिंगलने धावलं पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 58. या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. माघारी परतावं लागेल. फलंदाज प्रशांत गावंड या फलंदाजाला सुरेख अशी फलंदाजी केली. चांगला योगदान देण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्नांना या ठिकाणी यश प्राप्त होताना दिसत नाही. म्हटलं गेलंय जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, परंतु काही मिळेल अथवा न मिळेल तो राहिला नशिबाचा भाग. परंतु प्रयत्न इतके करा की ते परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. आपण अनेक वेळा हा वाक्य ऐकलंय. या ठिकाणी लेग स्टिकवर चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईड. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झालेली आहे 59 धावपटलावर पाहतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आणि या ठिकाणी अक्षय स्मृती मरुआई विंदणे संघ जातोय पुढच्या राऊंडमध्ये. 18 धावसंख्येने पराभव स्वीकारावा लागलं समीर आणि निधी बलवली पेण या संघाला. तर पुढील मॅचचं समालोचन करतील काका म्हात्रे. तर अक्षय स्मृती मोरवाई विंदणे संघाचं हार्दिक अभिनंदन, ज्याने अंतिम 16 मध्ये प्रवेश त्यांचा निश्चित केला चांगली फलंदाजी आणि गोलच्या माध्यमातून. तर दुसरीकडे मात्र पराभूत झालेला संघ या ठिकाणी खरं तर चांगला प्रयत्न त्यांनी केला होता. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहायला मिळतं की एका बाजूला पराभव तर एका बाजूला विजय हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि समीरा नदी बलवली पेण हा संघ विचार करतात 2 सामने ते पराभूत झालेत. त्यांना शुभेच्छा देऊया. आणि दरम्यान या सामन्याचा सामनावीर